भगवतीची जर आराधना केली तर अशाच पद्धतीने जीवाचे सगळे कामं आपोआप पूर्ण होत असतात। अशी भगवतीची आराधना कशी करायची आहे? जेव्हा शौनकादिक ऋषींनी विचारलं त्यावेळेस शौनकादिक ऋषींना श्री सूतजी महाराज म्हणतायत की देवी भगवतीची आराधना करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी आहे नवरात्र। कारण नवरात्रामध्ये देवी भगवती अधिक पुण्यफल प्रदान करत असते। आणि म्हणतायत नवरात्रे तु संप्राप्ते किं कर्तव्य द्विजोत्तमा विधानं विधिवत् ब्रूहि शरत्काले विशेषतः। महात्मा आम्हाला विस्तारपूर्वक सांगा की नवरात्रामध्ये कसं व्रत होम हवन पूजा विधी केली जाते, देवीची कशी आराधना केली जाते की ज्यामुळे देवी प्रसन्न होईल। त्यासाठी म्हणतायत वेदव्यासजी महाराज शृणु राजन प्रवक्ष्यामि नवरात्रं व्रतं शुभं शरत्काले विशेषेण कर्तव्यं विधिपूर्वकम्। पूर्ण वर्षभरामध्ये 4 नवरात्री येतात। शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमी पर्यंतची जी नवरात्र आहे ती अश्विन चैत्र माघ आणि आषाढ या मुख्य 4 नवरात्र आहेत। या नवरात्रीमध्ये रात्रीच्या वेळेस जर देवी भगवतीची आराधना केली तर देवी प्रसन्न होते। कारण 9 दिवसांच्या मागे नाव लागलेलं आहे नवरात्री। रात्रीच का देवीची उपासना करतात? लक्षपूर्वक ऐका। देवी भगवती ही ज्योती स्वरूपा आहे, प्रकाश स्वरूपा आहे। रात्र झाल्यानंतर अंधार होतो आणि अंधार झाल्यानंतर प्रकाशाची गरज असते। म्हणून आपल्या अंतरातला अज्ञान रूपी अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी दिवा लावावा लागतो, ज्योती लावावी लागते। म्हणून रात्रीच्या वेळेस देवी भगवतीची आराधना केल्यानंतर ती आपल्या जीवनामध्ये प्रकाश देत असते ज्ञानाचा। म्हणून देवी भगवतीची आराधना ही रात्री करतात। 9 रात्रींमध्ये जागरण केले जातात आणि देवीची आराधना केली जाते। देवी भगवतीचे 3 गुण आहे, सत्व रज आणि तम। 3ही गुणांमध्ये मूल प्रकृती देवी ही बसलेली आहे। जोही व्यक्ती भगवतीची आराधना करतो तो सत्व रज आणि तम या 3ही गुणांच्या परे जाऊन त्रिगुणातीत होत असतो। साधकाने नवरात्रीमध्ये उपवास करायचा असतो। आता नवरात्रामध्ये उपवास का करतात याच्या मागे शास्त्रीयही कारण आहे आणि वैज्ञानिक सुद्धा कारण आहे। शास्त्रीय कारण असं आहे की देवीचे 9ही दिवस उपवास केला तर उपवासाने व्रत वैकल्य केल्याने देवीची पूजाही घडते, देवीसाठी एक प्रकाराने तपही घडतं, ज्या तपाचा परिणाम देवी प्रसन्न होते। कारण काही जर प्राप्त करायचं असेल तर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है। काही केल्याशिवाय काहीही मिळत नसतं, म्हणून व्रत करायचे असतात। आणि वैज्ञानिक कारण असं आहे की जेव्हा नवरात्र असते त्यावेळेस 9ही दिवस 9 दिवसांमध्ये प्रकृतीमध्ये जेही अन्न पदार्थ उत्पन्न होतात ते विषारी अन्न पदार्थ उत्पन्न होत असतात, रोगी अन्न उत्पन्न होत असतं। आणि असं विषारी आणि रोगी असणारं अन्न जर आपण ग्रहण केलं तर आपली शरीराची ताकद सुद्धा कमी होते, आपण आजारी पडू शकतो, अनेक रोग आपल्या शरीरामध्ये संक्रमित होऊ शकतात। म्हणून 9ही दिवस आपण अन्नाचा जर त्याग केला, उपवास केला तर ते जे पदार्थ आहेत विषारी पदार्थ असतील, रोग उत्पन्न करणारे पदार्थ असतील ते आपल्या शरीरामध्ये जाणार नाही आणि आपल्या शरीराचं संरक्षण होईल। म्हणून नवरात्रामध्ये 9 दिवसाचे उपवास सांगितलेले आहे। अन्न ग्रहण करायचं नाही, भाजीपाला ग्रहण करायचा नाही, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। म्हणून नवरात्राचे 9 दिवस उपवास केले जातात। हे उपवास जर अमावस्येपासून स्नान केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवसापासून जर उपवासाला सुरुवात केली तर
उपवासाला सुरुवात केल्यानंतर जर आपल्याला नवरात्रीमध्ये देवीची स्थापना करायची असेल तर म्हणतायत ते उपवास करत असताना अमावस्येच्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी अमावस्या असते, अमावस्येच्या दिवशी स्नान करायचं आहे, रात्री देवीची आराधना करायची आहे। दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यापासून उपवासाला प्रारंभ होतोय। त्या दिवसापासून आपण सगळं घर शेणाने सारून काढायचं आहे। देवी भगवतीचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करायची आहे। सुंदर असा मंडप बांधायचा आहे, अनेक फुलांनी तो मंडप सुंदर असा सजवायचा आहे। एक सुंदर असा कलश स्वच्छ केल्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवायचे, 5 पानं त्या नारळाच्या आजूबाजूला ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर देवीला वस्त्र अलंकार त्या ठिकाणी समर्पित करायचे आहेत। ज्या ठिकाणी कलशाची स्थापना केलेली असेल त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणी देवी भगवतीची रोज आराधना करायची आहे। दुर्गा देवीचा पाठ करायचा आहे किंवा देवीच्या स्तोत्रांचं पठन पाठन करायचं आहे। व्रतस्थ व्यक्तीने ब्रह्मचर्यत्वाचं पालन करायचं आहे, जमिनीवर झोपायचं आहे, 9 दिवस उपवास करायचा आहे। राहुलं जात नसेल तर एक वेळ उपवास एक वेळ फलाहार केला तरीही चालेल, म्हणजे एक वेळ फलाहार आणि एक वेळ भोजन केलं तरीही चालेल। तरीही राहुलं जात नसेल तर आपल्याकडून उपवास नाही घडला तर आपण भोजन करून का असेना 9 दिवस देवी भगवतीची आराधना करायची आहे। त्याच्यासाठी नियम सांगितलेले आहेत। म्हणतात नित्यं भूमौच शयनं कुमारीणांच पूजनम वस्त्रालंकारनैर्दिव्यैर् भोजनेश्च सुधामये। नित्य भूमिशयन करायचं आहे आणि 9 दिवस कुमारिकाणांच पूजनम, कुमारिकांचं पूजन करायचं आहे। कुमारिकांना वस्त्र आणि अलंकार दिव्य भोजन सुद्धा द्यायचं आहे। अतिशय सुंदर असं भोजन कुमारिकांना द्यायचं आहे। आता ह्या कुमारिकांमध्ये 9 देवी म्हणून त्यांची पूजा करतात। कशा पद्धतीने? कुमारिका तू सा प्रोक्ता द्विवर्षाया भवेद्विह त्रिमूर्तिश्च त्रिवर्षाच कल्याणी चतुराद्विका। 2 वर्षाच्या पुढच्या मुलीचं पूजन करायचं आहे। 2 वर्षाची पूर्ण झालेली मुलगी आणि 10 वर्षाच्या आतल्या मुलीचं नवरात्रांमध्ये पूजन करतात। 10 वर्षापेक्षा मोठी मुलगी नवरात्रीच्या पूजनामध्ये चालत नाही। 2 वर्षाची मुलगी काय असते? म्हणतात 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका मुलगी म्हणजे देवी भगवतीच आहे। 3 वर्षाची मुलगी ही कल्याणी आहे। 4 वर्षाची मुलगी ही देवी भगवतीचा अंश अवतार आहे। 5 वर्षाची मुलगी देवी रोहिणी आहे। 6 वर्षाची मुलगी कालिका आहे। 7 वर्षाची मुलगी चंडिका आहे। 8 वर्षाची मुलगी शांभवी आहे। 9 वर्षाची मुलगी दुर्गा आहे आणि 10 वर्षाची मुलगी सुभद्रा आहे। असं म्हणून 9 कन्यांचं पूजन केलं जातं। पुन्हा एकदा ऐका की 2 वर्षाची मुलगी ही देवी भगवती म्हणून तिचं पूजन केलं जातं। 3 वर्षाची मुलगी त्रिमूर्ती स्वरूपा म्हणून तिचं पूजन केलं जातं। 4 वर्षाची मुलगी कल्याणी म्हणून तिचं पूजन केलं जातं। 5 वर्षाची मुलगी रोहिणी म्हणून तिचं पूजन केलं जातं। 6 वर्षाची मुलगी कालिका म्हणून तिचं पूजन केलं जातं। 7 वर्षाची मुलगी चंडिका स्वरूपा म्हणून तिचं पूजन केलं जातं। त्याच्यानंतर 6 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून 7 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून तिचं पूजन केलं जातं। 7 वर्षाची मुलगी चंडिका, 8 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून तिचं पूजन केलं जातं। 9 वर्षाची मुलगी दुर्गा म्हणून पूजन केलं जातं आणि 10 वर्षाची मुलगी सुभद्रा म्हणून तिचं पूजन केलं जातं। याच्यापेक्षा मोठी अतः ऊर्ध्वम न कर्तव्या स्पष्ट शब्द आलेला आहे। याच्यापेक्षा मोठी मुलगी पूजेसाठी सर्व कार्य तिच्यापासून दूर असतात। म्हणून 2 वर्षापासून 10 वर्षाच्या आतल्या मुलीचं पूजन करत असताना पहिल्या दिवसापासून प्रतिपदेपासून जेव्हा आपण पूजन करण्याला सुरुवात करणार, जर आपल्याकडून उपवास 9 दिवसाचे धरले गेले नाहीत
तर म्हणतात की 3 दिवस तरी उपवास करायचे आहे, सप्तमी, अष्टमी आणि नवमी. ते 3 दिवस जरी आपल्याकडून उपवास घडला नाही तरी अष्टमीचा उपवास हा सगळ्यात महत्त्वाचा उपवास म्हणून समजलं जातं. 9ही नवरात्रीमध्ये अष्टमीला का महत्त्व आहे त्याचं कारण श्री सुतजी महाराज सांगतायत. पुराष्टाभ्यां भद्रकाली दक्ष यज्ञ विनाशिनी प्रादुर्भूता महाघोरा योगिनी कोटिभी सह. जेव्हा दक्षाच्या यज्ञामध्ये देवी सतीने आपला देह जाळून भस्म केला होता, त्याच्यानंतर भगवान महादेवाला बातमी समजली. भगवान महादेवाने जेव्हा जटा आपडल्या, जटेतून वीरभद्र प्रकट झाले आणि कालिका देवी सुद्धा प्रकट झाली. ज्या दिवशी कालिका देवी प्रकट झाली तो दिवस अष्टमीचा दिवस होता. म्हणून देवी कालिकेचा जन्म अष्टमीला झालेला आहे. म्हणून अष्टमीचा उपवास हा महत्त्वपूर्ण उपवास म्हणून समजला जातो. 9ही रात्रांमध्ये 9ही दिवस जर उपवास करता आला नाही तर अष्टमीचा 1 दिवसाचा उपवास करायचा आहे. अशा वेळेस म्हणतायत की पहिल्या दिवशी प्रतिपदेला 1 कन्या भोजन करायचं आहे, द्वितीयेला 2 कन्यांना भोजन द्यायचंय, तृतीयेला 3 कन्यांना भोजन द्यायचंय, चतुर्थीला 4 कन्यांना भोजन द्यायचंय, पंचमीला 5 कन्यांना भोजन द्यायचंय. म्हणजे असं करता करता रोज 9 दिवसापर्यंत 9 कन्या म्हणजे 1 कन्या वाढवायची आहे. हे जर शक्य झालं नाही तर 1 दिवसाला 1 कन्याला बोलवून वस्त्र, अलंकार, फळं आणि भोजन द्यायचं आहे. भोजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे खीर. कारण देवीची आराधनेमध्ये देवीला सगळ्यात जास्त प्रिय असणारा पदार्थ आहे खीर. म्हणून खीर पुरीचं जेवण 9ही मुलींना द्यायचंय. रोज 1 मुलीला जरी जेव घातलं तरीही चालेल, एकाच दिवसामध्ये 9ही कन्यांना भोजन घातलं तरीही चालतं. आपल्याला जशा पद्धतीने शक्य होईल तशा पद्धतीने आपण भोजन करायचं आहे. आणि तेही शक्य होत नसेल तर 3 कन्यांना भोजन द्यायचं आहे. आणि त्या 3 कन्या म्हणजे कोण समजायचंय तर महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून 3 कन्यांचं पूजन करून त्या 3 कन्यांना तरी भोजन घालण्याचं आपण कार्य करायचं आहे. त्या कन्यांचं पाद्य पूजन करायचंय, त्यांना हळदी कुंकू लावायचंय, त्याच्यानंतर त्यांना भोजन द्यायचंय. भोजन दिल्यानंतर त्या कन्यांना दान, दक्षिणा, वस्त्र, अलंकार जेही आपल्याला द्यायचं आहे ते द्यायचंय. आणि मग नंतर त्या कन्यांना आनंदाने त्यांच्या घरी पाठवायचं आहे. अशा 9 कन्यांचं पूजन केलं जातं नवरात्रीमध्ये. म्हणजे 9ही देवींची कृपा मनुष्यावर होत असते. त्याच्यानंतर म्हणतायत की देवीला काय आवडतंय, कोणते पदार्थ देवीला कोणत्या दिवसाला द्यायचे असतात याचंही वर्णन आलेलं आहे. म्हणतात की प्रतिपदेला तुपापासून बनवलेला पदार्थ, गाईच्या तुपापासून बनवलेला पदार्थ देवी भगवतीला अर्पण करायचा असतो. द्वितीयेच्या दिवशी देवी भगवतीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल तर द्वितीयेच्या दिवशी साखरेचे बतासे देवीला प्रसाद म्हणून दाखवायचे असतात. तृतीयेच्या दिवशी दूध देवीला समर्पित करतात. चतुर्थीच्या दिवशी मालपुवा म्हणजे ज्याला गोडपुरी म्हणतात ती देवीला प्रसाद रूपाने दाखवायची आहे. पंचमीच्या दिवशी केळी समर्पित करायची आहे. षष्टीच्या दिवशी मध समर्पित करायचं आहे. सप्तमीच्या दिवशी गुळाचे पदार्थ देवीला समर्पित करायचे आहेत. अष्टमीच्या दिवशी देवीला नारळ आणि नारळापासून बनलेल्या पदार्थांचा भोग प्रसाद दाखवायचा आहे. नवमीच्या दिवशी तांदळाची खीर किंवा लापशी असे पदार्थ देवीला दाखवायचे आहेत. दशमीच्या दिवशी काळ्या तिळाचे लाडू किंवा बर्फी हे देवीला समर्पित करायचे. एकादशीच्या दिवशी देवीला दह्याचा भोग लावायचा आहे. द्वादशीच्या दिवशी चिवडा देवीला समर्पित करायचा आहे. त्रयोदशीच्या दिवशी चणे देवीला समर्पित करायचे आहेत. त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी, चतुर्दशीच्या दिवशी सत्तू हे अर्पण करायचं आहे. म्हणजे गहू किंवा डाळीपासून
गरम करून जे मिक्सरमधून काढल्यानंतर किंवा गिरणीमधून काढून जे बारीक पीठ बनवलं जातं त्याला सत्तू म्हणतात. चतुर्दशीच्या दिवशी तो सत्तूचा प्रसाद देवीला दाखवायचा असतो. पौर्णिमेच्या दिवशी खिरीचा प्रसाद दाखवायचा असतो आणि अमावस्येच्या दिवशी सुद्धा खिरीचा प्रसाद देवीला दाखवायचा असतो. त्याच्यानंतर 7ही दिवस जर देवीची आराधना करायची असेल तर दर वाराला देवीला कोणत्या पद्धतीचे पदार्थ दाखवत असतात त्याचेही नियम सांगितलेले आहेत. म्हणतात रविवारच्या दिवशी देवीला खीर द्यायची असते, सोमवारच्या दिवशी दूध समर्पित करायचं असतं, मंगळवारच्या दिवशी केळी समर्पित करायची असते, बुधवारच्या दिवशी लोणी देवीला अर्पण करायची असते बुधवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी खडी साखर किंवा गोड पदार्थ देवीला दाखवायचे असतात, शुक्रवारच्या दिवशी साखर जरी ठेवली तरी चालते आणि शनिवारच्या दिवशी गाईचं तूप किंवा गाईच्या तुपापासून बनलेले पदार्थ देवी भगवतीला समर्पित करत असतात. जर 7ही दिवस देवीला आवडणारे पदार्थ जर आपण देवीला प्रसाद म्हणून भोग म्हणून जर दाखवले तर नवग्रहांची पीडा मनुष्यांची दूर होत असते. ज्याला नवग्रहाची पीडा दूर करायची असेल त्याने देवीला आवडणारे पदार्थ 7ही दिवस समर्पित करायचे आहे. आता जेही 12ही महिने आहेत त्या 12ही महिन्यामध्ये देवी भगवतीला कोणत्या महिन्यामध्ये काय देत आहेत याचंही वर्णन देवी भागवतामध्ये आलेलं आहे. चैत्र महिन्यामध्ये महुआ हा पदार्थ देवीला द्यायचा असतो. वैशाख महिन्यामध्ये गूळ देवीला समर्पित करायचा असतो. ज्येष्ठ महिन्यामध्ये मध देवीला समर्पित करायचं आहे. आहोत उद्याच्या कथा भागामध्ये ठीक 2 ते 5 या वेळामध्ये. बोला अंबा मैया की जय, रेणुका